नमस्कार परत एकदा. आता हा दुसरा भाग आपण यामध्ये मंदार जोशी सरांकडनं मेडिक्लेम इन्शुरन्स हा एका अजून नवीन प्रकाराबद्दल माहिती घेणार आहे. तुम्ही याच्या आधी पहिल्या भागामध्ये लाईफ इन्शुरन्स, आयुर्विमा किंवा जीवन विमा याबद्दल माहिती घेतलेली आहे. आता मेडिक्लेम इन्शुरन्स वेगळा का किंवा तो का घ्यायचा वगैरे हे पण तितकंच समजून घेणं महत्वाचं आहे. मग मी आता सरांना विनंती करतो की त्यांनी या विषयावर मार्गदर्शन करावं. नमस्कार. तर आपण आधीच्या भागामध्ये आपण जीवन विमा किंवा लाईफ इन्शुरन्स बघितला. आता आपण बोलणार आहोत हेल्थ इन्शुरन्स बद्दल. मेडिक्लेम याच्यापेक्षा हेल्थ इन्शुरन्स हा शब्द जास्त योग्य आहे, कारण की मेडिक्लेम हा हेल्थ इन्शुरन्सचा एक प्रकार झाला फक्त. तर आपण आधी सगळ्यात आधी हे बघू की हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स यातला फरक बघू. तर लाईफ इन्शुरन्स जो आहे तो मी मग सांगितल्याप्रमाणे फक्त इन केस ऑफ डेथ, इन केस एक तुमचा जर दुर्दैवी मृत्यू झाला तर त्या केसमध्येच तुमच्या वारसांना, तुमच्या नॉमिनीला एक मोठी अमाऊंट मिळत असते. पण आपण जेव्हा रिअल लाईफमध्ये बघतो तेव्हा तुम्हाला असं दिसतं की खूप बऱ्याचशा केसमध्ये काही मोठं आजार पण येतं, तुमचा मृत्यू होत नाही, पण त्याचा इतका मोठा फटका माणसाला बसतो की बऱ्याच लोकांचं, तर आपण असं म्हणतो, आता करोना काळात पण तुम्ही बघितलं असेल की एक आजारपणामुळे माणसाच्या आयुष्यातलं असं म्हणतात की 10 वर्ष आपण मागे निघून जातो. किंवा एक इंग्लिशमध्ये एक म्हण पण आहे की हेल्थ इज वेल्थ. ही खऱ्या अर्थाने हेल्थ ही वेल्थ कशी आहे हे जेव्हा आपल्या घरामध्ये आजारपण होतं मोठं तेव्हाच तुम्हाला कळतं. कारण की आजारपणाच्या दोन गोष्टी आजारपणामध्ये वाईट होतात. एक म्हणजे तुमची तब्येत तर खराब असतेच, त्यामुळे तुम्हाला स्वतःला तो त्रास होत असतो. दुसरं असं की तुमची तब्येत खराब असल्यामुळे, तुम्ही हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे तुमचं जे बाकी इतर जे ऍक्टिव्हिटीज आहे, जे आपण पोटापाण्यासाठी जे काम करतो, नोकरी करतो, धंदा करतो, हे करतो, तर त्या गोष्टी सुद्धा बंद होऊन जातात. त्या गोष्टी बंद झाल्यामुळे तुमचं इन्कम बंद होतं. तर याचा जो परिणाम आहे तो तुमच्या आजूबाजूचे जे घरातले इतर मंडळी आहेत त्यांच्यावर सुद्धा खूप वाईट पडत असतो. तर बऱ्याच वेळा तर असं सुद्धा, म्हणजे आजारी माणसाला असं सुद्धा वाटतं की मी आजारी पडलो आहे तर एक वेळ म्हणजे मृत्यू झालेला बरा, पण हे आजारपण असं लांबलेलं खूप मोठं नको. तर याचं कारण असं ऐकायला विचित्र वाटतं, पण ते कारण मी तुम्हाला सांगतो की खूप वेळा काय होतं की तुम्ही आता करोना काळात जसं मी स्वतः पण खूप केसेस बघितले की आजारपण झालं आणि त्या आजारपणासाठी 5 लाख, 10 लाख, 15 लाख असे हॉस्पिटलायझेशनचे आकडे. तर तुम्ही असा विचार करा की जो नॉर्मल आज मध्यमवर्गीय मनुष्य आहे की तो 15 लाखाचा हॉस्पिटलचा खर्च कुठून आणणार. शेवटी एक वेळ अशी येते की आमच्याकडे पैसेच नाही, मग त्यासाठी तुम्ही लोन घेणार का, नातेवाईकांनी तुम्हाला मदत करायची का, किंवा मग तुमच्या आजारपणात तुम्ही तिथे असताना तुमच्या घरचे, तुमचे भाऊ बहीण किंवा पत्नी ही कुठे 4 ठिकाणी काही पैसे मागायला जाणार आहे का. तर हे सगळं ज्यांना नको असतं त्यांच्यासाठी हेल्थ इन्शुरन्स किंवा आरोग्य विमा हा अतिशय आवश्यक आहे. तर आता आरोग्य विमा मी आधी थोडक्यात काय ते सांगतो की आरोग्य विमा याचा अर्थ असा आहे की कुठल्याही प्रकारच्या आजारपणामुळे जर तुम्हाला हॉस्पिटलायझेशन करायची वेळ आली किंवा दवाखान्यात इस्पितळात जायची वेळ आली तर त्यासाठी लागलेला जो सगळा खर्च असतो तर तो सगळा ही कंपनी तुम्हाला, इन्शुरन्स कंपनी तुम्हाला देणार असते किंवा देते. आणि याशिवाय पण इतर पण काही बेनिफिट असतात. ते म्हणजे त्या काळात तुमचं जे इन्कम बंद पडलं असतं स्वतःचं, तर त्या काळामध्ये तुम्ही आजारपणाच्या काळामध्ये एक ठराविक अमाऊंट रोज किंवा आठवड्याला किंवा महिन्याला अशा प्रकारे पण कंपन्या देत असतात. हा साध्या भाषेमध्ये लाईफ इन्शुरन्सचं वर्किंग हे असं चालतं. मग आपण बोलू त्याप्रमाणे इथे पण एक ॲग्रीमेंट असतं. ॲग्रीमेंटमध्ये प्रीमियम पण असतो. ती जी फी असते त्याला आपण प्रीमियम म्हणतो. एक विशिष्ट प्रकारचा प्रीमियम देऊन तुम्ही तुमच्या हेल्थसाठी आरोग्य विमा हा घेऊ शकता. तुम्ही कुठल्याही प्रकारे आजारी पडले की तो सगळा खर्च जो असतो पुढे होणारा हॉस्पिटलचा, ती कंपनी देणार असते. फक्त मग लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स फरक हा आहे की तिकडे फक्त मृत्यू झाला तर इन केस ऑफ डेथ, आणि इकडे तुम्हाला आजारपणानंतर पण तुम्हाला पैसे मिळतात. दुसरं असं आहे की
तिथे मात्र तुम्ही एकट्याचाच तुम्ही इन्शुरन्स घेत असता की माझी डेथ झाली तर माझ्या डिपेंडंट्सला एवढे पैसे मिळाले पाहिजे. पण हेल्थ इन्शुरन्सच्या केसमध्ये मात्र तुम्ही तुमच्या बरोबर तुमच्या फॅमिलीतले मेंबर आहे सगळ्यांचे सुद्धा एकत्र पण तुम्ही आरोग्य विमा घेऊ शकता साध्या भाषेत. तर हे त्याचं प्रिन्सिपल झालं. तर सध्या गरज काय आहे हे तर मी काही सांगायची गरजच नाही, कारण की मागच्या वर्षभरामध्ये आपण समाजामध्ये अशा अशा केसेस सगळ्या बघितलेल्या आहेत की इतके लोक आजारी पडत आहेत की हॉस्पिटल मिळत नाही. हॉस्पिटल मिळाले तर तिथे नेहमी जिथे 100 रुपये लागत असतील तिथे आज दुप्पट तिप्पट पैसे लागत आहेत. बेडसाठी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागत आहेत किंवा बऱ्याच हॉस्पिटलमध्ये तर इन्शुरन्स नसेल तर तुम्हाला आतमध्ये शिरायची सुद्धा परमिशन मिळत नव्हती. म्हणजे मी असे बऱ्याच केसेस बघितल्या की हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन देण्यापूर्वी किंवा एक बेड आहे पण जर तुमचा इन्शुरन्स असेल 10 लाखाचा हो हेल्थ इन्शुरन्स तरच आम्ही तुम्हाला ऍडमिशन देऊ, असे सुद्धा केसेस घडले आहेत. याचं कारण हेच आहे की इन्शुरन्स जर ज्या माणसाचा असतो त्या केसमध्ये हॉस्पिटलला पण एक प्रकारचा ॲश्युरन्स असतो किंवा या माणसाच्या आजारपणावर किती जरी खर्च झाला तरी तो या माणसाला खिशातून काढून द्यायचा नाही, ती दुसरी कंपनी ती देणार आहे. त्यामुळे कुठल्याही हॉस्पिटलला ही भीती नसते की हा मनुष्य देईल की नाही, याला हे परवडेल की नाही. त्यामुळे ते तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट जे ट्रीटमेंट आहे, जी उत्तमातली उत्तम हे आहे ट्रीटमेंट, ती ते तुम्हाला देतात जर तुम्हाला इन्शुरन्स असेल तर. याशिवाय अजून तुम्ही जर समजा फॉरेनमध्ये बघितलं तर बऱ्याचशा युरोपियन देशांमध्ये आणि अमेरिकेमध्ये तर बिना हेल्थ इन्शुरन्सचं तुम्हाला कुठलाही डॉक्टर सुद्धा तुमच्यावर कन्सल्टिंग सुद्धा करत नाही. तर बाकी उपचार करणं तर खूप दूरची गोष्ट आहे. म्हणजे तिकडे तर ते अक्षरशः आपण असं म्हणतो की इसेन्शियलच आहे. बिना हेल्थ इन्शुरन्स तर तुम्ही अमेरिकेत आणि युरोपातल्या बऱ्याच देशांमध्ये तर राहूच शकत नाही. ती घ्यावं म्हणजे घ्यावाच लागतो. आपल्याकडे अजून तो ऑप्शनल किंवा ऐच्छिक असल्यामुळे चालतं आहे. पण इन्शुरन्स घ्यायला हा इन्शुरन्स असणं अतिशय महत्वाचं आहे. कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं की बाकी कुठल्याही गोष्टींसाठी आपल्याकडे पूर्तता असते. माझ्या मुलीचं शिक्षण, माझ्या मुलाचं शिक्षण, माझ्या मुलीचं लग्न किंवा माझं रिटायरमेंट, या सगळ्यासाठी आपल्याकडे काहीतरी पूर्तता असते. आपण त्यासाठी पैसे साठवत पण असतो. पण हे सगळं सुरू असताना मध्येच आजारपण जे आहे ते कोणाला न सांगता येतं. आजारपण आलं की त्यासाठी लागणारे पैसे कुठून देणार मग तुम्ही? मग ते इतर कामासाठी ठेवलेले जे पैसे असतात तेच तुम्ही एफ डी मोडा, माझे शेअर आहेत ते विका, म्युच्युअल फंड विका, घर विका, तर किंवा कर्ज घ्या. या सगळ्या गोष्टींमुळे जो जो खड्डा पडतो त्याच्यामुळे ज्या गोष्टीसाठी ते पैसे ठेवले आहेत त्या गोष्टींवर खूप मोठा परिणाम होतो. मी जर माझ्या मुलीच्या लग्नासाठी समजा बाजूला 5 लाख रुपये काढून ठेवले, माझ्या आजारपणात जर ते 5 लाख खर्च झाले तर उद्या तिच्या लग्नाचं काय होईल, ते माझ्या मुलाचं शिक्षण कसं होईल? म्हणजे वाटलं जरी असं की आजारपण माझं असलं त्याच्यामुळे पूर्ण कुटुंबाच्या पुढच्या भविष्यावर त्याचा खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स अतिशय आवश्यक आहे. आजच्या घडीला तर खूपच आवश्यक आहे. त्याचा हेल्थ इन्शुरन्सचे आपण 2-3 प्रकार बघू. हेल्थ इन्शुरन्समध्ये मूळ जे असतात हे 3 प्रकार असतात. एक जसं आपल्या सगळ्यांना माहित आहे तो म्हणजे मेडिक्लेम. याचा अर्थ त्याला इन्शुरन्सच्या भाषेत त्याला म्हणतात रिएम्बर्समेंट इन्शुरन्स. म्हणजे तुम्ही जो खर्च कराल हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टरकडे तर त्याचे तुम्हाला पूर्ण रिएम्बर्समेंट मिळते आणि तो खर्च तुम्हाला सगळं भरून मिळतो. याशिवाय एक फिक्स बेनिफिट इन्शुरन्स पण आहे हेल्थ इन्शुरन्समध्ये. म्हणजे असं की तुम्ही आजारी पडले की हॉस्पिटलायझेशन झालं की 1 दिवसाच्या हॉस्पिटलायझेशनसाठी 5,000 रुपये, 10 दिवसाच्या हॉस्पिटलसाठी 50,000 रुपये, या प्रकारचं असतं. याच्यामध्ये तुम्ही खर्च कितीही करा पण ती जी इन्शुरन्स कंपनी असते ती तुम्हाला एक विशिष्ट ठरलेली अमाऊंट तुम्हाला ताबडतोब देते. की तुमचं हार्टचं ऑपरेशन झालं की तुम्हाला 5 लाख रुपये, मग तुम्ही त्याच्यावर 3 लाख खर्च करा किंवा तुम्ही 10 लाख खर्च करा, ती कंपनी तुम्हाला 5 लाख देणार. याला म्हणतात फिक्स बेनिफिट हेल्थ इन्शुरन्स. की याच्यात किती कुठल्या आजारासाठी किती पैसे आणि किती दिवसाच्या आजारपणासाठी किती पैसे हे ठरलेलं असतं. मग तुम्ही तो खर्च करा किंवा नका करू, कंपनी तुम्हाला फिक्स तेवढे पैसे देणार म्हणजे देणार. त्याच्यापेक्षा जास्त पण नाही, कमी पण नाही. तिसरा एक असतो तो म्हणजे आता नवीनच तो इंट्रोड्यूस झाला आहे, क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स. याचा अर्थ असा आहे की हे जे कुठले मोठे रोग असतात, अर्थातच कॅन्सर आहे त्याच्यामध्ये,
बायपास सर्जरी आहे, ब्रेनच्या सर्जरी असतील कुठल्या, म्हणजे थोडक्यात ऑपरेशन किंवा कॅन्सर किंवा हे जे मोठे रोग असतात की जे यासाठी ट्रीटमेंट खूप मोठी असते, खूप दिवस पण चालते आणि त्यासाठी तुम्हाला एक एक 2-2 वर्ष पण घरी राहावं लागतं किंवा तुमची काम करायची शक्ती बऱ्याच वेळा संपून पण जाते. असे जे मोठ्या रोगांची एक लिस्ट आहे, यातला कुठलाही एक रोग जर तुम्हाला डिटेक्ट झाला, डिटेक्ट म्हणतोय मी, डिटेक्ट झाल्या झाल्या एक मोठी अमाऊंट 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 50 लाख ही अमाऊंट ताबडतोब कंपनीकडून तुम्हाला मिळते. मग हॉस्पिटलमध्ये तुम्ही जो खर्च करता त्याचा आणि याचा काही संबंध नाही. हा रोग झाला बरोबर तुम्हाला 10 लाख रुपये, म्हणजे तुम्हाला कॅन्सर डिटेक्ट झाला की तुम्हाला ताबडतोब 10 लाख रुपये मिळणार. तर हे 3 प्रकार असतात हेल्थ इन्शुरन्सचे. तर आता याच्या पुढे आपण बघू की हेल्थ इन्शुरन्समध्ये इतर सध्या भारतामध्ये ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये काही सरकारी आणि काही खाजगी हे दोन्ही कंपन्या आहेत. त्यांचं मार्केटिंग जाहिराती तर तुम्ही बघितल्याच असतील. तर हा हेल्थ इन्शुरन्स घेताना त्याच्यामध्ये साधारण हा हेल्थ इन्शुरन्स कसा निवडावा हे एक आज आपण वेगळा मुद्दा बघणार आहोत. कारण की आपण ॲज अ क्लायंट किंवा एक गिराईक म्हणून आपण जाणार. तर आज इतके ज्या ॲग्रेसिव्ह जाहिराती आहेत किंवा त्यांचे एजंट घरोघरी येऊन जाहिरात करत असतात की आमची पॉलिसी घ्या, आमची पॉलिसी घ्या, आणि सगळेजण सांगताना असं सांगणार की हां ठीक आहे, 1 लाखाच्या इन्शुरन्ससाठी आमचा 5,000 रुपये हप्ता आहे. दुसरी कंपनी म्हणते की आमच्याकडे 4.5 आहे, तिसऱ्याचा 3.5 सुद्धा असतो. तर मग आपण म्हणू की बघ कमी स्वस्तातली घ्यावी का. तर याच्यासाठी हेल्थ इन्शुरन्स हा जो प्रकार आहे हा खूप जास्त विचार करून तुम्हाला घ्यावा लागतो. म्हणून मी त्याविषयी फक्त थोडंसं बोलणार आहे. म्हणजे अनलाईक लाईफ इन्शुरन्स इथे मात्र तुम्हाला खूप बारकाईने विचार करावा लागतो. लाईफ इन्शुरन्समध्ये कसं असतं की एकच इव्हेंट आहे तुमची डेथ, म्हणजे ती जसं बायनरी म्हणतात ना 0-1 की आयदर यू आर अलाइव्ह आयदर यू आर डेड. हे दोनच फक्त त्याच्यामध्ये शक्यता आहेत की तुम्ही जिवंत आहात की तुम्ही मेलेले आहात. तर त्याच्यामुळे तिथे खूपसा विचार करायची गरज नाही की तुम्ही कुठलाही इन्शुरन्स घ्या तो स्वतः स्वतः तुम्हाला मिळाला तुम्हाला हवा तसा की ठीक आहे. पण हेल्थ इन्शुरन्समध्ये खूप व्हेरिएबल्स आहेत, खूप बदलणाऱ्या गोष्टी. म्हणून आपल्याला फक्त हे बघायचं आहे की हेल्थ इन्शुरन्स घेताना काय काय विचार करा. पहिली गोष्ट ही आहे की लाईफ इन्शुरन्स सारखंच की किती किती इन्शुरन्स घ्यावा. किती इन्शुरन्स घ्यावा हे परत हा आकडा तर म्हणजे काय म्हणतात त्याला सब्जेक्टिव्ह आहे प्रत्येकाच्या लाईफस्टाईल प्रमाणे आणि प्रत्येकाच्या याच्याप्रमाणे. पण एकच ह्याच्यात मला सांगावं असं वाटतं की माणसाने भविष्याकडे बघून हा इन्शुरन्स घ्यायला पाहिजे. म्हणजे याचा मला असं म्हणायचं आहे की आज कदाचित आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तुमचं काम 1 लाखात कुठले 8 दिवस जर तुम्ही राहिले समजा 1 लाखात तुमचं सगळं आजारपणाचा खर्च निघतोय. पण आजपासून 5 वर्षांनी 10 वर्षांनी 15 वर्षांनी हा खर्च किती असेल हे तुम्ही सांगू नाही शकत. यासाठी तुम्हाला आधी हिस्टॉरिकल किंवा भूतकाळात बघितलं पाहिजे की आजपासून समजा 10 वर्षापूर्वी 5,000 रुपयात तुमचं कुठलंही आजारपण आहे 5,000 की 10,000 रुपये खर्च असायचा. पण आज त्याच जागी कोविडच्या काळात तुम्ही बघितलं तुमचे नातेवाईक तुमचे मित्रमंडळी तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर तुम्ही बघितलं असेल की तुम्ही जर खर्च विचारला किती खर्च आला तर कोणाचा 7 लाख कोणाचा 8 लाख कोणाचा 12 लाख 16 लाख 25 लाखापर्यंत आपण खर्च बघितले. तर मला तर असं वाटतं की आपण जो इन्शुरन्स आहे हेल्थ इन्शुरन्स हा आकडा आज सध्याचा विचार करण्यापेक्षा भविष्याचा विचार करून थोडा मोठा घेतला पाहिजे. दुसरं असं की इन्शुरन्स घेताना हेल्थ इन्शुरन्स घेताना एकट्याचा इन्शुरन्स घेण्यापेक्षा नेहमी पूर्ण फॅमिलीचा सगळ्यांचा एकत्र इन्शुरन्स घ्यावा. त्याच्याने काय होतं की प्रीमियम बऱ्यापैकी कमी होतो. म्हणजे प्रत्येकाचा वेगवेगळा इन्शुरन्स घेत बसण्यापेक्षा एकदम जर तुम्ही 5 जणांचं घरात 5 मंडळी आहेत किंवा 4 जण लोक आहेत आई वडील आणि 2 मुलं समजा या सगळ्यांचा एकत्र इन्शुरन्स घेतला तर चौघांचं वेगवेगळं इन्शुरन्स घेण्यापेक्षा खूप स्वस्तात हा इन्शुरन्स घेता येतो. किंवा उलट्या भाषेमध्ये कमी पैशामध्ये तुम्हाला खूप मोठा इन्शुरन्स घेता येतो. आणि एकाच वर्षी चौघ जण आजारी पडायची जी प्रोबॅबिलिटी आहे शक्यता आहे ती खूप कमी असते. त्याच्यामुळे एकट्या माणसाचा 5-5 लाख चौघांचा एकट्याचा 5-5 लाख घेण्यापेक्षा जर पूर्ण फॅमिलीचा 20 लाखाचा घेतला तर तो खूप फायदेशीर पडतो. म्हणजे एक तुम्हाला छोटंसं एक्झाम्पल सांगतो की समजा माझा 5 लाखाचा इन्शुरन्स आहे आणि माझं आजारपण झालं आणि मला खर्च जर समजा 6 लाख आला आणि तर मला कंपनी ऍट द मोस्ट 5च लाख देणार आहे. वरचा 1 लाख तर मला माझ्या खिशातून भरावा लागतो
है ना. पण जर मी माझ्या पूर्ण फॅमिलीचा 20 लाखाचा इन्शुरन्स काढला असेल, माझ्या एकट्याच्या आजारपणात जरी मला 20 लाख पूर्ण जरी खर्च आला तरी तो 20 लाख कंपनी मला काढून देते. त्याच्यामुळे नेहमी शक्यता तर म्हणजे जर शक्य असेल तर फॅमिली फ्लोटर म्हणजे जिला पूर्ण कुटुंबाची एकत्र इन्शुरन्स पॉलिसी असते ती घ्यायचा प्रयत्न करावा. त्याच्यानंतर मग पुढचं असं आहे की बा हे जे ॲग्रीमेंट असतं, हे 50 पानाचं मोठं ॲग्रीमेंट असतं, तर याच्यामध्ये खूप एक्सक्लुजन असतात. एक्सक्लुजन म्हणजे अपवाद, की म्हणजे आम्ही तुम्हाला इन्शुरन्स देऊ पण मग या गोष्टीत नाही देणार. मग तिथे फक्त स्टार असतो. मग तो स्टार तुम्ही खाली 50 पानावर जाऊन बघितलं तुम्हाला कळतं की एवढी मोठी लिस्ट आहे की या अशा अशा कंडिशन जर असतील तर हा तुम्हाला इन्शुरन्स मिळणार नाही, है ना. तर म्हणून हेल्थ इन्शुरन्स घेताना खूप ते जे ॲग्रीमेंट असतं हे खूप बारकाईने वाचलं पाहिजे. त्यानंतर मग त्याच्यात खूपच गोष्टींचे एक्सक्लुजन असतात. खूप ठिकाणी स्टार मार्क असतात, खूप ठिकाणी हॅश असतो की आम्ही तुमच्या हॉस्पिटलचे पैसे देऊ पण मग प्रोव्हायडेड या खाली त्याला अटी आहे की त्या हॉस्पिटलमध्ये फुल टाइम डॉक्टर पाहिजे, त्या हॉस्पिटलमध्ये कमीत कमी 50 बेड पाहिजे, त्या हॉस्पिटलमध्ये या गोष्टी पाहिजे. म्हणजे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की मी ज्या हॉस्पिटलमध्ये जाणार आहे हे असं कुठलाही डॉक्टर त्या दवाखान्याच्या पाठीमागेच त्यांनी 2 कन्सल्टिंगच्या मागे 2 बेड टाकले. तो म्हणतो की हा हे हॉस्पिटल आहे, मी इथे तुमचे सगळे उपचार करतो, तर ते पैसे तुम्हाला कधीही मिळणार नाही. त्यासाठी एकतर ते हॉस्पिटलचे जे डेफिनेशन आहे त्याच्यात बसणारं हॉस्पिटल पाहिजे, इतके बेड तिथे पाहिजे, त्याचं म्युन्सिपाल्टीकडे त्याचं नोंद पाहिजे की हॉस्पिटल आहे. याशिवाय अजून खूप गोष्टी आहेत की तिथे फुल वेळ डॉक्टर पाहिजे, रात्रीचा डॉक्टर पाहिजे, नर्सेस पाहिजे, ऑक्सिजनची सोय पाहिजे, या सगळ्या सोयी पाहिजे. त्याशिवाय बऱ्याच वेळा कंपनीची स्वतःची लिस्ट असते, त्याला म्हणतात नेटवर्क हॉस्पिटल, की ही कंपनी म्हणते की हे भारतातले हे एवढे 150 हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही गेलात, हे यांच्याशी आमचं ऑलरेडी टायअप आहे आणि यांना हे रेकॉग्नाइज हॉस्पिटल आहे आमचे. तर हे जे नेटवर्क हॉस्पिटल म्हणतात, नेटवर्क हॉस्पिटलची लिस्ट जितकी मोठी तितकी अर्थातच चांगली. ज्या कंपनीकडे ही लिस्ट सगळ्यात मोठी असते, हे तुम्ही तुमच्या एक गावातच आहे, नाशिकला आहे तुम्ही, तर या गावामध्ये समजा जर एका कंपनीचे 15 नेटवर्क हॉस्पिटल आहे, दुसऱ्या कंपनीचे 25 नेटवर्क हॉस्पिटल आहे, तर अर्थातच 25 नेटवर्क हॉस्पिटल असलेली कंपनी किंवा ती पॉलिसी माझ्यासाठी सगळ्यात चांगली. त्याच्यानंतर मग काही गोष्टी अशा असतात की ज्या फायनान्शियलमध्ये मोजता येते ती म्हणजे सर्व्हिस, है ना. तर याच्यामध्ये कॅशलेस आपण आता जास्त बोललो नाही. एक म्हणजे कॅशलेस आणि एक म्हणजे क्लेम जो असतो, क्लेम विषयी आपण अजून बोललो नाही. तर क्लेम जो असतो तो एक कॅशलेस आणि एक त्याला म्हणतात नॉन कॅशलेस, है ना. तर कॅशलेस क्लेम याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये जाता त्या हॉस्पिटलला तुम्ही ती आमची पॉलिसी दाखवली की ही माझी हेल्थ पॉलिसी आहे की बस, मग त्या क्षणापासून पुढे तुम्हाला डिस्चार्ज मिळेपर्यंत तुम्हाला एकही पैसा द्यावा लागत नाही. त्यांचं जे काही बिल असतं ते पूर्णपणे कंपनीकडून डायरेक्टली त्या हॉस्पिटलला मिळतं. याला म्हणतात कॅशलेस क्लेम. आणि हा सोडून जो दुसरा असतो तर त्या रिइम्बर्समेंटवाला, तर त्याच्यामुळे तुम्हाला सगळे पैसे आधी स्वतः द्यावे लागतात. बिल जनरेट होतं, मग ते बिल पे करायचं, मग तुमचा डिस्चार्ज होणार आणि मग तुम्ही कंपनीकडे क्लेम मागता की माझे एवढा एवढा खर्च झालाय, मग ती कंपनी तुम्हाला देते. तर अर्थातच कॅशलेस असणं केव्हाही सगळ्यात चांगलं. तर अशी कंपनी हवी की जिने तुम्हाला कॅशलेस क्लेम दिला पाहिजे, जास्तीत जास्त हॉस्पिटलमध्ये दिला पाहिजे. त्याच्यानंतर मग अजून याच्यात एक क्लेममध्ये एक अजून बारीक गोष्ट आहे की याच्यामध्ये अप्पर म्हणजे याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात अप्पर कॅप असतात. अप्पर कॅपचा अर्थ असा आहे की म्हणजे सब कॅटेगरीज ज्या असतात की 1 लाखाचा इन्शुरन्स आहे पण एका दिवसाचं जे तुमचं बेडचं चार्जेस आहे ते मात्र त्याच्यावर अप्पर कॅप आहे 1000 रुपये. म्हणजे साध्या भाषेत असं आहे की तुम्ही 10 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिले समजा, पण मग बेडचे जे चार्ज आहे इट शुड नॉट गो अबाव 1000. म्हणजे जर त्या हॉस्पिटलमध्ये 1500 रुपये समजा बेड चार्जेस आहे, त्यातले तुम्हाला 1000च मिळतील. तर मेडिकल हे हेल्थ इन्शुरन्स घेताना या गोष्टी नेहमी बघायच्या असतात की या ज्या सब कॅटेगरीज असतात की बऱ्याचशा म्हणजे एक म्हणजे रूम रेंट असतं. रूम रेंटला अप्पर कॅपिंग असतं की रूम रेंट आम्ही 2000च्या वर देणार नाही, 3000च्या वर, ICU साठी 5000च्या वर देणार नाही, किंवा मग टॉन्सिल्सचं ऑपरेशन आहे तर 10,000 रुपये देऊ, किंवा मग अजून हे असे ऑपरेशन आणि त्यांचे अमाऊंट ठरलेले असतात.
बऱ्याच कंपन्यांचे. तर हे आपण बघायला पाहिजे की तुमची कंपनी ही फिक्स चार्जेस अप्पर कॅप वाली हे देते की जितका ऍक्च्युअल खर्च असेल तो देते. तर अर्थातच ऍक्च्युअल खर्च देणारी जी कंपनी असेल, जी पॉलिसी असेल, ती नेहमीच चांगली असते. याशिवाय कोपे नावाचा एक प्रकार आहे. तर कोपे म्हणजे ही एक प्रकारची पळवाटच आहे की कोपेचा अर्थ असा आहे की जर माझं हॉस्पिटलायझेशनचं बिल टोटल 1,00,000 रुपये झालं, तर त्याच्यामध्ये कंपनीने आधीच तुम्हाला ॲग्रीमेंटमध्ये लिहिलं असतं की 10% हे जे पैसे आहेत हे पेशंटनी किंवा ज्याचे पॉलिसी होल्डर आहे त्यांनी द्यायचे. तर 1,00,000 रुपये बिल झालं, त्यातले 10,000 तुम्हाला द्यायचे, 90,000च फक्त कंपनी देणार. इवन दो माय पॉलिसी इज फॉर 2,00,000, म्हणजे जर माझी पॉलिसी तरी 2,00,000ची आहे, तर ते म्हणतील की नाही, हे खर्च आम्ही तुम्हाला 1,00,000 जरी झाला तर 1,00,000 आम्ही तुम्हाला देणार नाही, यातले 10% तुम्हीच द्यायचे. 10,000 तुम्ही द्या, उरलेलं 90,000 तुम्ही द्या. हा को पे 5%, 10%, 20%, 30% असा पण असतो किंवा झिरो पण असतो. तर अर्थातच झिरो कोपेवाली पॉलिसी ही आपण निवडली पाहिजे नेहमी. नंतर मग याच्याशिवाय अजून एक असतं की काय म्हणतात लोडिंग. म्हणजे बऱ्याचशा ज्या कंपन्या असतात त्या काय करतात की तुमचं एक आजारपण झालं, पहिलं आजारपण झालं, तर त्यावेळेस त्याचे पूर्ण पैसे मिळतात. मात्र ते परत काही वर्षांनी परत जर तुम्हाला परत आजारपण झालं त्याच प्रकारचं, तर त्यावेळेस ती कंपनी म्हणते की नाही, हे आता याच्यावर आम्ही तुम्हाला लोडिंग केलेलं आहे, म्हणजे या आजारपणासाठी तुम्हाला आम्ही पैसे देणार नाही, किंवा या आजारपणासाठी जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला प्रीमियम वाढवावं लागेल. तर आपण लोडिंग म्हणजे मी 30 वर्षात असताना मी पॉलिसी घेतली, पण 35 नंतर समजा मला डायबिटीज झालं, तर मग माझं एक आजारपण झाल्यावर कंपनीला कळतं की या माणसाला डायबिटीज झालं. मग तेव्हा मला वाटतं की या माणसाची रिस्क ही आता खूप वाढलेली आहे. तर मग तुमच्या आधी ठरलेल्या तुमच्या ॲग्रीमेंट प्रमाणे तुमचं जरी प्रीमियम फक्त 10,000 होता, आता ते म्हणतात की आता तुम्हाला 10,000च्या जागी 20,000 रुपये द्यावे लागतील, तरच आम्ही तुम्हाला पॉलिसी देऊ. तर याला म्हणतात लोडिंग. हे लोडिंग आहे की नाही पॉलिसीमध्ये हे बघणं पण फार महत्वाचं आहे. आणि तिसरं मी जे सांगितलं ते म्हणजे सेम आजारपण जर परत झालं, तर खूपशा कंपन्या ज्या असतात त्या एका आजारपणाला एकदाच पैसे देतात. म्हणजे समजा आज मला हार्ट अटॅक आला, तर ते पूर्ण पैसे देतील हॉस्पिटलायझेशनचे. पण हाच हार्ट अटॅक जर सुद्धा 3 वर्षांनी परत आल्यावर ते म्हणतील नाही, याचे एकदा आम्ही पैसे दिले, आता परत पैसे देणार नाही. तर हे सुद्धा ॲग्रीमेंटमध्ये बारीक अक्षरात लिहिलं असतं. हे वाचणं किंवा हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत, या साधारण पॉलिसी घेताना या खूप बारकाईने बघितल्याशिवाय हेल्थ इन्शुरन्समध्ये कधी घेऊ नये. किंवा मग आता या पॉलिसीचा जो एजंट असेल, ॲडवायझर असेल, तर तो जर तुमच्याकडे आला आणि तो पॉलिसी विकायला लागला, तर त्याला काय विचारायचं ते हे आता मी जे हे पॉईंट सांगितले, या पॉईंटवर जर मी त्याला विचारलं की ही पॉलिसी फ्लोटर आहे की एकट्याची आहे, याच्यामध्ये अप्पर कॅप आहे का, तुमची नेटवर्क हॉस्पिटल किती आहे, याच्यामध्ये को पे आहे का, याच्यामध्ये प्रेग्नन्सीसाठी पैसे आहेत का, किंवा दाताच्या दुरुस्तीसाठी पैसे आहेत का, अशा खूप गोष्टी तुम्ही त्याला विचारू शकता. आणि याचं पूर्ण समाधान झाल्यानंतरच पॉलिसी घ्यावी असं मला वाटतं. एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी तर हा तर हा परत विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा मुद्दा की एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी. तर इन्शुरन्स, आपण लाईफ इन्शुरन्समध्ये बघा बघितलं की खूप मोठ्या प्रमाणात सध्या रिक्रुटमेंट होते आहे. तर त्याच प्रकारे हेल्थ इन्शुरन्स तर लाईफ इन्शुरन्स पेक्षाही आणखीन नवीन प्रकार आहे की त्याचा म्हणजे खऱ्या अर्थाने भारतामध्ये प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत, खाजगी कंपन्यांना इन्शुरन्स विकायची परमिशन आताशी 25-30 वर्षापूर्वी मिळालेली आहे. आणि त्याचं पेनिट्रेशन, हेल्थ इन्शुरन्सचं पेनिट्रेशन तर हे लाईफपेक्षाही कमी आहे. तर म्हणजे आपण असं म्हणू एक प्रकारचं हे व्हर्जिन मार्केट आहे. आपली पॉप्युलेशनच्या जवळजवळ 98% लोकांकडे पुरेसा आरोग्य विमा नाही आहे. तर त्याच्यामुळे तो विकण्यासाठी या क्षेत्रामध्ये इतक्या संधी येणार आहेत. म्हणजे आज जर याच्यामध्ये समजा ICICI, टाटा, SBI, एडलवेस, बिर्ला, स्टार आणि सरकारी 4 कंपन्या एवढ्या आहेत. आपल्याला वाटतं की बापरे एवढ्या 26 कंपन्या याच्यात आहेत. 26 तर काहीच नाही. या जागी याच्या 10 पट हा धंदा तिथून पुढच्या 20 वर्षात, 25 वर्षामध्ये हा धंदा याच्या 10 पट वाढणार आहे. म्हणजे अर्थातच एम्प्लॉयमेंट सुद्धा आजच्या आहे याच्यापेक्षा 10 पट एम्प्लॉयमेंट येणार आहे. कारण की आपल्याला 98% पॉप्युलेशन पर्यंत अजून तर पोचायचंच आहे. त्यासाठी खूपच जास्त याच्यामध्ये रिक्रुटमेंट मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि कोविडमुळे
दुसरं एक चांगलं झालं की बा म्हणजे आपण म्हणतात ना की बा दुःखद सुख, ते हे आहे की कोविडचं हे सगळं पॅन्डेमिक आल्यामुळे एक चांगलं झालं की आज समाजामध्ये अवेअरनेस खूप जास्त आलेला आहे की ज्यांच्याकडे इन्शुरन्स नव्हता, हेल्थ इन्शुरन्स नव्हता, तर ते लोक आज असे घाबरलेले आहेत की ते स्वतःहून आम्हाला फोन करून विचारतात की सर आम्हाला हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा आहे, तुमच्याकडे काय काय स्कीम आहे तुमची आम्हाला सांगा, ताबडतोब आजच्या आज मला घ्यायचं आहे. त्याचं कारण असं आहे की आजारपण लोकांनी बघितले, त्याचे खर्च बघितले, आजूबाजूचे लोक, काही लोकांना स्वतःचं पण झालंय आणि पूर्ण घरातून पैसे काढून, कर्ज काढून त्याचे पेमेंट करावं लागले. त्यामुळे अवेअरनेस आज खूप आलेला आहे. अवेअरनेस आहे, गरज आहे आणि अर्थातच आपली पॉप्युलेशन खूप आहे, ती वाढणार पण आहे. आणि अनलाईक लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स हा कोणी घेऊ शकतो ना. लाईफ इन्शुरन्स हा असतो, हा नॉर्मली आपण असं म्हणतो की वर्किंग ॲडल्ट जो असतो, तर साधारण 30 पासून पुढे आणि 60च्या आतमध्येच तुमचं क्लायंट असतं फक्त. म्हणजे आपल्या टोटल पॉप्युलेशनमध्ये 30च्या वरचे आणि 60च्या आतले जे लोक असतात, तर तेच नेहमी लाईफ इन्शुरन्स घेत असतात. पण हेल्थ इन्शुरन्ससाठी आज जन्मलेलं बाळ किंवा मी तर म्हणतो की जन्माच्या आधीपासून सुद्धा तुम्ही त्याचा इन्शुरन्स घेऊ शकता. कारण की हेल्थ इन्शुरन्समध्ये प्रेग्नन्सीचं पण सोय असते की प्रेग्नन्सीवाले जे पैसे असतात ते पण मिळू शकतात. म्हणजे ते बाळ व्हायच्या आधीपासून तुम्ही त्याचा इन्शुरन्स काढू शकता. तर ते फार 90 वर्षाचा म्हातारा असेल, वृद्ध मनुष्य असेल, त्याला सुद्धा हेल्थ इन्शुरन्सची गरज असते. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्याची गरज असते. फक्त आज अजून आपण पोचलो नाहीये. तर मला तर वाटतं की बा या एक असं फील्ड आहे की याच्यामध्ये हजारो, लाखो, करोडो जॉब्स येत्या पुढच्या 20 वर्षात तयार होणार आहेत. हे जे जॉब असतील ह्याच्यामध्ये मेनली एक ॲज ॲडवायझर म्हणून की जे कंपनीशी बांधलेले नाही आहेत, ते लोक खूप लागतील. त्याच्यानंतर मग मगासारखंच कंपनीमध्ये सेल्ससाठी लोक लागतात. याशिवाय या हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांना खूप मोठ्या प्रमाणात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जॉब असतात. त्याच्यात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जॉब पण खूप आहेत, तर ते पण लागतात. याशिवाय इन्शुरन्स कंपन्यांच्या जोडीला TPA म्हणजे थर्ड पार्टी ॲग्रिगेटर्स असा पण एक प्रकार आहे. तर त्या इन्शुरन्स कंपन्या आणि म्हणजे काही इन्शुरन्स कंपन्या इन हाऊस सगळ्या सेवा देत असतात क्लेमच्या वगैरे. तर काही कंपन्या या असतात की दुसरी बाहेरच्या कंपनीला हायर करून त्यांना हे आउटसोर्स केलं असतं थोडक्यात. तर त्या सुद्धा खूप कंपन्या आहेत आणि त्या कंपन्यांमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात रिक्रुटमेंट आहेत. याशिवाय आता नवीन एक प्रकारचा जॉब म्हणजे मेडिकल इन्व्हेस्टिगेटर किंवा मेडिकल काय म्हणता येईल त्याला, एक प्रकारचा गुप्तहेर असं सुद्धा काम आहे की म्हणजे हा मनुष्य सांगतोय की माझी हेल्थ चांगली आहे बा, आणि हा मोठा 50 लाखाचा इन्शुरन्स मागतोय. तर बऱ्याच वेळा असं असतं की कंपनीला अशी पण, कंपनी इज इंटरेस्टेड इन नोईंग मोर थिंग्स अबाउट युअर लाईफ, म्हणजे की बा या माणसाची ऍक्च्युअली लाईफस्टाईल कशी आहे. हिने इथे लिहिलेलं आहे की बा हा सिगरेट पित नाही, तंबाखू खात नाही, हे खात नाही, पण ऍक्च्युअली हा हे सगळं करतो की नाही, त्याच्यासाठी इन्व्हेस्टिगेटर्स पण असतात, ते पण करतात. आता शेवटचा एकच मुद्दा सांगायचा आहे की या सगळ्या ज्या आपण पॉलिसी घेण्याविषयीच्या विषयी बोलतोय, तर या नेहमी हेल्दी माणसालाच मिळतात. की ज्याला गरज आहे आज इन्शुरन्स, म्हणजे मी आजारी पडलोय, मग हॉस्पिटलमध्ये आहे, आणि मग जर मी शोधायला निघालो की आता मी पॉलिसी घेतो, मला हेल्थ इन्शुरन्स पाहिजे, कधीही मिळणार नाही. हे लक्षात ठेवायचं की जो हेल्दी मनुष्य असतो की ज्याला आता या क्षणाला बिलकुल गरज नाही आरोग्य विम्याची, त्यालाच ही पॉलिसी नेहमी मिळते. तर म्हणजे उलट्या भाषेत हे पण सांगता येईल की जर तुमची हेल्थ आज चांगली असेल तर तुम्हाला ही पॉलिसी ताबडतोब आणि खूप स्वस्तात मिळते. आणि तुमची तब्येत थोडी जरी बिघडलेली असेल काही कारणाने, म्हणजे तुम्हाला काही रोग आहे, तुम्हाला बीपी हाय आहे, तुमचं डायबिटीस आहे, शुगर वाढलेली आहे, किंवा तुम्हाला एक ऍक्सिडेंट ऑलरेडी होऊन गेलाय, एखादं ऑपरेशन छोटंसं का होईना पण तुमचं होऊन गेलेलं आहे, किंवा सगळ्यात वाईट म्हणजे तुम्ही स्मोकिंग करता, तुम्ही तंबाखू खाता, किंवा तुम्ही दारू पिता, हे सगळं जर करत असाल तर तुम्हाला कुठलीही कंपनी कधीही इन्शुरन्स देत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा मी त्या लोकांना असंही म्हणतो की तुम्ही म्हणजे एका माणसाचा, हेल्दी माणसाचा आरोग्य विमा हा 30,000 होईल. तर तेच जर तुम्ही नुसतं तिथे लिहिलं की मी तंबाखू खातो, त्याबरोबर तिथे तुम्हाला 30,000 ऐवजी कदाचित 60,000 पण द्यावे लागतील. म्हणजे बऱ्याच लोकांना मी गमतीत असंही म्हणतो की हे वरचे 30,000 तुम्हाला एक्स्ट्रा लागले, तुम्ही एवढं एका वर्षभरामध्ये तुम्ही 30,000ची तंबाखू सुद्धा खात नाही कधीच,
पण म्हणजे तंबाखू खाता 100 रुपयाची, पण त्यासाठी तुम्हाला 30,000चा भुर्दंड द्यावा लागतो. त्यामुळे हेल्थ चांगली ठेवा आज, तर तुम्हाला अगदी स्वस्तात खूप चांगल्या प्रकारचा इन्शुरन्स हा विकत घेता येतो. थँक्यू.